जय जिजाऊ, जय शिवराय। मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक कधी होणार? 24 डिसेंबर 2016 रोजी या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी जलपूजन केलं, शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं आणि त्यांच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं मोठं आंतरराष्ट्रीय स्मारक होणार आहे, त्याची दखल जगभर घेतली जाईल। परंतु 3.5 वर्षामध्ये मोदीजी फक्त भूमिपूजन झालं, शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाची एक वीट काय साधी 1 मीटर टेप लावून लांबी रुंदी सुद्धा घेतलेली नाही। अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक होणारच नव्हतं, तर मग विनाकारण घाट घातला कशासाठी? आज आम्ही राज्यातील तमाम शिवप्रेमी एक छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वोच्च अस्मिता म्हणून त्यांच्या विचारांचा जागर करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे, त्यांनी नुसता वनवास भोगला नाही मोदीजी, तर त्यांनी रयतेला 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना सगळ्या धर्माला एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। रयतेनी रयतेसाठी रयतेकरिता जे स्वराज्य निर्माण झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं। कुठल्याही शेतकऱ्याच्या भाजीचा देठाला सुद्धा शिवाजी महाराजांनी हात लावू दिला नाही, म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान केला। तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक स्त्रीचा गौरव केला। ते छत्रपती शिवाजी महाराज कुठं? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास 7 समुद्रापार परदेशात सुद्धा शिकवला जातो, त्या शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मोदीजी आपण सत्तेवर आलात, परंतु शिवस्मारक फक्त उद्घाटनापुरतं तुम्ही केलं, प्रत्यक्षात आणलेलं नाही। आज आपण राम मंदिराच्या जे काही अयोध्येमध्ये उभं राहणार आहे त्याचं भूमिपूजन केलं। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कुठं गेलं? का तुम्ही ते शिवस्मारक करायचंच नव्हतं म्हणून आजपर्यंत 3.5 वर्ष वेळ घालवला। राम मंदिरामध्ये RSSच्या संस्कारामध्ये ज्या काही गोष्टी आज समोर आलेल्या आहेत ते सगळं जर तुमचं होतं, तर ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या विचारांना, कार्याला, कर्तृत्वाला आणि त्यांच्या वंशजांना विरोध झाला, शिवाजी महाराजांना स्वतः त्या ठिकाणी विरोध केला गेला, ती सगळी मंडळी कोण होती? आणि आज तीच मंडळी मुंबईतल्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिवस्मारकाला विरोध करतात का? हा संशोधनाचा विषय आहे, आम्ही ते खपवून घेणार नाही। तात्काळ मुंबईमध्ये शिवस्मारक झालं पाहिजे, मग ते अरबी समुद्रामध्ये करा किंवा जमिनीवर करा। कारण अरबी समुद्रामध्ये केलं तर तुम्ही परत पैसे घेणार आणि प्रत्येक शिवप्रेमींना पैशाच्या चौकटीमध्ये अडकून टाकणार। जमिनीवर झालं तर प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊ शकेल, कुठंही करा, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक आता झालं पाहिजे। माननीय मोदीजी, का ज्या पद्धतीनं राम मंदिरामध्ये आजपर्यंत 30 वर्षात 67,000 आमची बहुजनांची पोरं मारली गेली, त्याच पद्धतीनं शिवस्मारक करण्यासाठी आमचाही तुम्ही जीव घेणार का? हे राज्य सरकार आणि राज्यकर्ते म्हणून, मग ते राज्यातले असलो किंवा तुम्ही केंद्रातले असा, तुम्ही आमचा जीव घेणार का? आणि घेणार असेल तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आम्ही काहीही करायला तयार असतो। त्या शिवाजी महाराजांच्या प्रेरणेसाठी आणि त्यांच्या गौरवासाठी जर तुम्ही वेळ काढूपाण्याचं राजकारण करत असाल, तुम्ही जर सुडबुद्धीनं वागणार असाल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही। शिवस्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांवर आमचा जेवढा अधिकार आहे तेवढाच तुमचा आहे। फक्त तुम्ही मतासाठी शिवाजी महाराजांचा वापर केला, तुम्ही फक्त रायगडावर जाऊन समाधीसमोर शपथ घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर मात्र राज्यकारभार करताना केला। आज कर्नाटकामध्ये तुमचं सरकार असताना त्या ठिकाणी तुम्ही पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराज त्या ठिकाणी हटवले गेले किंवा वगळले, तुम्ही काही केलं नाही। हा राज्यातील, देशातील नव्हे जगभरातील शिवप्रेमींचा अपमान आहे। आम्ही तो आजपर्यंत सहन करत आलो, पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आमच्या अंगात आता 12 हत्तीचं बळ येतं आणि ते बळ आम्ही चांगल्या कामासाठी वापरू। मोदीजी, शिवस्मारक मुंबईमध्ये अरबी समुद्रात असो किंवा जमिनीवर असो, तात्काळ ते झालं पाहिजे, अन्यथा राज्यातील, देशातील आणि जगभरातील कुठलाही शिवप्रेमी तुम्हाला आता सोडणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय।